पुढील 2 तासात 12 जिल्ह्यात चक्रीवादळ धडकणार. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान खात्याचा सर्वात मोठा धोकादायक इशारा दिलाय. पुढील 2 तासात 12 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ शिरणार आहे. महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांना चक्रीवादळासह ढगफुटी सदृश्य पावसाचा तीव्र रेड अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाकडून सगळ्यात मोठी धोक्याची सूचना देण्यात आली आहे. हवामान विभागाने ही अर्जंट सूचना दिली आहे, जी आता चुकणार नाही. 12 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांना आज रात्रभर मोठा धोका असणार आहे, त्यांची यादी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वात मोठा धोका निर्माण होणार आहे. ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली सगळ्यात मोठी एक शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी एक सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. हवामान खात्याकडून आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आणि गंभीर इशारा देण्यात आला आहे. पुढचे काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः या 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि काळजीचे ठरणार आहे. राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे सरकलेलं आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 150 किलोमीटर प्रति तासाहून अधिक आहे. तुम्ही बरोबर ऐकले, ताशी 150 किलोमीटर वेगानं, प्रचंड वेगानं हे वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीहून वेगानं वाहत आहेत आणि 12 जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे. या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळणार, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार. या वादळाची तीव्रता इतकी जास्त आहे की घरांचे पत्रे उडून जाणार, कमजोर आणि जुनी घरं कोसळणार, मोठी मोठी जुनी झाडं मुळे सकट उन्मळून पडणार. त्यामुळे तुम्हाला आता फक्त सावधगिरी बाळगायची आहे. आम्ही तुम्हाला परत एकदा सांगत आहोत, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोणते ते 12 जिल्हे आहेत की ज्यांना आज रात्री चक्रीवादळाचा मोठा धोका आहे, रात्री भयंकर अलर्ट देण्यात आलाय. कोणत्या 12 जिल्ह्यांना आज अतिशय कडक इशारा देण्यात आलाय, याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव जर याच्यात आलं तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे तुम्ही आता जाणून घ्यायचंय. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल आणखी जाणून घेऊया. अरबी समुद्रात एक मोठं वादळ निर्माण झाले. कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर एका विनाशकारी वादळात झाले. हे वादळ जमिनीच्या दिशेने वेगानं पुढे सरकत आहे. वेग इतका जास्त की 150 किलोमीटर पेक्षा जास्त. त्यामुळे 2 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड विध्वस्त होणार. पण त्यातल्या त्यात या 12 जिल्ह्यामध्ये एक मोठा अनर्थ पसरणार आहे. या वेगामुळे विजेचे खांब पडणार, वीज पुरवठा खंडित होणार, मोबाईल नेटवर्क जाणार. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमचा मोबाईल चार्ज करून ठेवा, कारण की पुढील 2 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहे. पण त्यातल्या त्यात या 12 जिल्ह्यांची जी यादी अत्यंत अर्जंट हवामान विभागाकडून देण्यात आली, जिथे तीव्र अलर्ट आहे, त्या यादीत जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, काय धोका आहे, काय काळजी घ्यायची, सरकारने नेमकं काय सांगितलंय, सगळ्यात आधी आपण ते पाहणार आहोत. सरकारने काय सूचना दिल्या आणि त्यानंतर 12 जिल्ह्यांची यादी, अति तीव्र अलर्ट असणारे 12 जिल्हे कोणते, कमी तीव्रता असणारे कोणते आणि कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार, लक्षपूर्वक ऐका नेमकं आता काय करायचं आहे. कारण की 2 तासात सर्वात मोठा धोका 12 जिल्ह्यात होतोय. पहिलं जे काळजी घ्यायची ती म्हणजे घराबाहेर पडू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील काही तास तुम्ही घराबाहेर पाडणं पूर्णपणे टाळा. घराबाहेर काम असेल तरच त्या ठिकाणी बाहेर निघा. दुसरी गोष्ट, इमर्जन्सी किट तयार ठेवा. बॅटरी, टॉर्च, मेणबत्त्या, प्रथमोपचार पेटी, कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी तयार ठेवा. विजेची उपकरणं बंद ठेवा. वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणं बंद ठेवा. मोबाईल आधी चार्ज करून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त प्रशासनाकडून, हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर त्या ठिकाणी विश्वास ठेवा. सुरक्षित राहा. झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा जुन्या इमारतीजवळ थांबू नका. हे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहा, हे वादळ एकदा सुरू झालं तर तुमच्या गावातले सगळ्यात आधी जी कच्ची घरं आहेत किंवा मातीनं बांधलेली घरं आहेत किंवा काही पत्र्याचे शेड जे आहेत, ते नाजूक शेड आहेत, तो ज्याला फारसं त्या ठिकाणी सपोर्ट नाही, असे त्या ठिकाणी उडायला सुरुवात होणार. त्यानंतर गावातली छोटी छोटी झाडं उडणार आणि त्यानंतर मोठी झाडं देखील उडत आहेत. तर काहींची शेतं पाण्याखाली जाणार, तर का नदीकाठच्या लोकांना त्या आपत्कालीन दलामार्फत बाहेर काढण्यात येणार. त्यामुळे अत्यंत सतर्कतेच्या आणि महत्त्वाच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहे. या 12 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी आता ही रात्र खूप महत्त्वाची असणार आहे, जिथे आज रात्री सगळ्यात मोठा धोका आहे. आता हे चक्रीवादळ इतकं का धोकादायक आहे, कारण की याचा वेग 150 किलोमीटर प्रति तासाहून अधिक आहे. लक्षात घ्या, आपली जी गाडी असते तिचा वेग 70 ते 80 किलोमीटर प्रति तास असतो आणि त्यामध्ये जर आपण मोटारसायकलवर असेल आणि विदाऊट हेल्मेट जर आपण बसलो तर अक्षरशः इतका वाऱ्याचा वेग आपल्याला लागतो की अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, तेच वारं
त्या गाडीच्या दुपटीच्या स्पीडनं तुमच्या अंगावर येणार आहे, तर तुम्ही विचार करू शकता ज्या काय याच्यामधून नुकसान होऊ शकतं. ही त्याच वेळेस याच्यासोबत ढगफुटी सदृश्य पाऊस येणार, अतिवृष्टीचं हे दुहेरी संकट आहे. वाऱ्यामुळे नुकसान होणार, पावसामुळे पूर येणार, बचाव कार्यामध्ये देखील अडचणी येणार आहे. त्यामुळे सरकारने ही यादी तातडीनं जाहीर केली. प्रशासनाने आधी नागरिकांना सतर्क केलेलं आहे. सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घेणं ही तुमची जबाबदारी आहे. 12 जिल्ह्यांची अंतिम यादी आलेली आहे. 12 जिल्हे नेमकं कोणते आहे की जिथे ढगफुटी सदृश्य तसेच चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. अंतिम यादी तिथे जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही सतर्क राहायचं आहे. ती यादी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. काय खबरदारी घ्यायची याची माहिती तुम्हाला देण्यात आलीच आहे, पण खबरदारी सोबत हा वेग इतका असल्यामुळे तुम्ही सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. काम जर नसेल तर बाहेर पडायचं नाहीये. सरकारने जे किनारपट्टी लगतचे जिल्हे आहेत तिथे स्पष्टपणे सांगितले की आता मासेमारी करण्यात जाऊ नका. ज्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगड जिल्हा असेल, तर या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर इथे मच्छीमारांना त्या ठिकाणी समुद्रात जाण्यापासून रोखलं आहे. मराठवाड्यातले काही जिल्हे आहे जिथे गेल्या 2-4 दिवसापासून आपण पाहतोय की पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये पाणी आहे, घरांमध्ये पाणी आहे, अगदी ते रस्त्यांवर देखील पाणी आलेलं आहे. तर अशा ठिकाणी तर अत्यंत सतर्कतेची काळजी घेण्यात आली. पण त्यातच आज मोठं चक्रीवादळ आल्यामुळे 12 जिल्ह्यांना अंतिम यादी देण्यात आली. रात्री महाभयंकर चक्रीवादळाचा धोका आहे. आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर आला तर तुम्ही आता सावधानगिरी बाळगायची. आता पहिले जे जिल्हे असणार आहे ते म्हणजे किनारपट्टी लगतचे जिल्हे. आता लक्षपूर्वक आहे का, किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी आहे. रत्नागिरीमध्ये देखील जो वादळाचा वेग आहे, आता हे फ्रंटला असल्यामुळे किंवा पहिल्यांदाच येत असल्यामुळे इथे वादळाचा वेग हा प्रचंड जास्त असू शकतो. इथे वादळी वाऱ्यांसह लाटा देखील मोठ्या प्रमाणात येऊ शकता. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे किनारपट्टी लगतचा सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून त्या ठिकाणी रोखलेलं आहे. रायगड जिल्हा, तर या जिल्ह्याला वादळाचा पहिला आणि सगळ्यात जोरदार फटका बसणार. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड यामध्ये जोरदार फटका बसणार आहे मच्छीमारांना. तसेच जे किनारी राहत आहेत अशा लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर शहरांचे जिल्हे जे अतिशय मोठे आहेत, जिथे लोकसंख्या प्रचंड आहे पण शहर आहेत पण तिथे पाणीचा निचरा होण्यासाठी कुठली व्यवस्था नाही. तर यामध्ये सकल भागामध्ये पाणी साचतात, ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे आणि पालघर या शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सकल भागात पाणी साचणार आहे. जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर घाटमाथ्यावरील जिल्हे जसं सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. घाट रस्त्यावरून प्रवास करणं या काळात टाळायचं आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हे ज्यामध्ये अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर यामध्ये देखील प्रचंड पावसाची शक्यता आहे. इथे ताशी 100 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहू शकतात. मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत असं सांगण्यात आलंय. ताशी 150 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, ढगफुटी सदृश्य पाऊस, घरांचे आणि झाडांचे होणारे नुकसान हे टाळता येणार नाही. पण आपली योग्य सावधगिरी आपण बाळगणं गरजेचं आहे. आपलं जीवन आपल्याच हातात आहे. आपली सुरक्षितता आपल्याच योग्य निर्णयावर आधारित आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन आताच आपत्कालीन परिस्थितीची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. जे किनारपट्टी लगतचे जिल्हे आहेत, घाटमाथ्यावरील जिल्हे आहेत, त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, या ठिकाणी हा अलर्ट देण्यात आलेला आहे. तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात पावसाची स्थिती कशी काय आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.